आता बातमी यवतमाळमधून. यवतमाळचा एका शेतकऱ्याला एका झाडानं रात्रीतून करोडपती बनवलंय. पुसद तालुक्यातील खुर्शी येथील पंजाब केशव शिंदे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. पंजाब शिंदे हे रक्तचंदनाच्या एका झाडानं करोडपती झालेत. पुसद तालुक्यातील खर्शी या गावातील शेतकरी केशव शिंदे आणि पंजाब शिंदे यांच्या शेतातून वर्धा, यवतमाळ, पुसद, नांदेड रेल्वे मार्गे जातो. कर्नाटकमधून सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या लोकांनी हे झाड लाल रक्तचंदनाचं असल्याचं शिंदे यांना सांगितलं आणि त्यानंतर पंजाब शिंदे यांनी मोबदला मिळावा यासाठी नागपूर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायालयानं 1 वर्षात निकाल देत रेल्वेला पंजाब शिंदे यांना 1 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खर्शी येथील शेतकरी रातोरात लखपती झाल्याचं समोर आलेलं आहे. त्याला कारण देखील तसंच आहे. त्यांच्या शेतातून वर्धा, यवतमाळ, नांदेड रेल्वे महामार्ग जात आहे आणि त्या रेल्वे माध्यमातूनच लाल रक्ताच्या चंदनाचं झाड 200 वर्षापूर्वीचं आहे आणि हा खटला त्यांनी 1 वर्षाआत देखील जिंकलेला आहे आणि न्यायालयाने त्यांना 1 कोटी रुपये देण्याचं रेल्वे विभागाला सांगितलेलं आहे. माझ्यासोबत थेट या संदर्भात बोलण्यासाठी पंजाब शिंदे आहे. वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्प मंजूर झाला आणि त्या प्रकल्पाकरता सर्वेच्या कामाकरता आंध्र कर्नाटकचे सर्वेअर होते आणि त्यांनी सर्वे करताना त्याच्या निर्देशनाला तो झाड किंवा त्यांनी सांगितलं हे झाड रक्तचंदनाचं आहे, मौल्यवान आहे, हे तुमच्या अवॉर्डमध्ये आलं पाहिजे, याची तुम्ही दखल घ्या. 2014 पासून ते 2024 पर्यंत आम्ही पत्रव्यवहार केला, परंतु त्याचं मूल्यांकन करून अवॉर्डमध्ये समाविष्ट झालं नसल्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला याचिका दाखल करावी लागली नागपूर येथे आणि तिथून आम्हाला न्याय मिळून घ्यावा लागला. संजय राठोड